नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर आणि स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888। आज घेऊन आले मी तुमच्यासाठी एक छानशी रीडिंग आणि ज्या रीडिंगचा विषय आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मी करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई तुमच्या विजयाची शंख गर्जना करत आहेत। त्यांनी केलेली ही शंख गर्जना म्हणजे तुमच्या आयुष्याचा एक टप्पा जो खरंच स्ट्रगलचा होता आणि खूप कष्टाचा कर्मफल जे आहे किंवा कार्मिक सायकलचा जो टप्पा होता तो संपून एका नवीन विजयाच्या दिशेने तुम्ही चाललेले आहात। आणि त्याचीच एक शंख गर्जना जी आहे ती अगदी ढोल ताशांच्या गजरात अशी शंख गर्जना तुमची केली जाते। तर बघूया कोणतं असं हे आहे की ज्याच्यामुळे आणि तुम्ही महालक्ष्मींची खूप आवडती सोल आहात, ज्यांनी खूप तुमच्या सगळ्या स्ट्रगलच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जिथं जिथं तुम्हाला खरंच गरज आहे किंवा गरज तर आहेच, पण जिथं जिथं तुम्हाला त्यांची मदत हवी आहे किंवा त्या हव्या आहेत तिथं तिथं त्यांनी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात मदत केली आहे आणि त्या रूपांचं तुम्ही खूप म्हणजे खूप जवळून ते तुम्ही अनुभवलंय, तुम्हाला तो अनुभव आलाय आणि म्हणूनच महालक्ष्मी तुमच्या विजयाची शंख गर्जना करत आहेत। तर बघूया अशी कोणतीही गर्जना आहे आणि काय आहे हा मेसेज महालक्ष्मींचा। खूप कनेक्ट झाले तर बघूया आपण। करवीर निवासिनी महालक्ष्मी तुमच्या विजयाची शंख गर्जना करत आहेत कम्युनिटी, आणि तुमच्या विजयाची गर्जना करत आहेत। का गर्जना करत आहेत तर तुमच्यामध्ये एक अशी सोल, तुमच्यामधली जी ताकद आहे, तुमच्यामधली जी स्ट्रेंथ आहे, तुमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे, तुमच्यातली जी शक्ती आहे आणि इच्छाशक्ती इतकी प्रबळ आहे तुमची, मी ती एनर्जी पिक करते, इतकी प्रबळ इच्छाशक्ती आहे। समोर आजूबाजूला काटेरी वन असलं, काटेरी सगळं आहे, पण त्या काट्यात सुद्धा फुलं बघण्याची तयारी आणि तुमचं तसं तत्व, तुमची नजरच तशी झाली आहे। इतकी तुम्ही स्पिरिच्युअलिटीशी तुम्ही कनेक्ट झाला असाल किंवा तुम्ही अध्यात्माच्या अशा एका ह्याला कनेक्ट झालाय। तुमचे जे आराध्य आहेत किंवा प्रत्येक ज्या वेळेला आराध्य आपल्या आयुष्यात येतात त्यावेळेला ते असा एक मार्ग दाखवतात ज्या मार्गाला तुम्हाला ते हात धरून घेऊन जातात। काटेरी असला तरी सुद्धा त्या काट्यावरून चालताना सुद्धा ते फुलंच आहेत असं त्याचा आपल्याला भास होतो आणि ते कधीही कळलंच नाही तुम्हाला की तुम्ही त्या काट्यांवरून चालत चालत कधी फुलांपर्यंत येऊन पोहोचलाय। खऱ्या काट्यांवरून तुम्ही चालत असताना त्या फुलांपर्यंत नेण्याचा जो प्रवास आहे आणि जी शक्ती आहे, जो विश्वास आहे, जो कॉन्फिडन्स आहे, तो कॉन्फिडन्स तुम्हाला दिलाय महालक्ष्मींनी आणि श्री नारायणांनी। म्हणजे लक्ष्मीनारायणांच्या या आशीर्वादानेच तुमची ही शंख गर्जना, विजयाची तुमच्या शंख गर्जना केली जाते। कारण ह्या फुलांवरून तुम्हाला आता ही फुलं तुमची वाट का बघत होती। आपण हे आयुष्य आहे 3D आहे, 3D मधून 4D मध्ये जायचंय, 4D मधून 5D मध्ये जायचंय। हे आयुष्य एक टप्पा असतो जो चक्राजमध्ये असेल किंवा पुढं तुम्हाला जसं जसं तुम्ही पुढं जाल तसं तसं तुम्हाला लक्षात येईल ही शंख गर्जना तुमच्या कष्टाची आहे, तुम्ही केलेल्या कर्माची शंख गर्जना आहे। हे असं फुलपाखरासारखं बागडणं असेल, फुलपाखरासारखं स्वच्छंदी होऊन स्वतःचं आयुष्य जगणं हे स्वप्न तुमचं होतं, पण हे स्वप्न तुमचं कुठंतरी त्या स्वप्नाला अशी तुम्ही एक हे करून ठेवलं होतं, फुलपाखरासारखं लवचिकता सुगंध देऊन सगळ्यांना प्रफुल्लित करण्यासारखं तुमचा स्वभाव असेल, तुमचं आयुष्य आहे, तुमचं तसंच होतं आणि आहेही। इंद्रधनुष्यासारखे रंग तुमच्या आयुष्यात येत आहेत, फुलपाखरासारखं बागडताय आणि एक नवीन सकाळ, नवीन सूर्योदय, नवीन किरणं तुमच्या आयुष्यात पडतायत, जी महालक्ष्मींच्या मला वाटते महालक्ष्मींच्या पायावर जसं सूर्यकिरणांचं एक हे होतं बघा, तुम्ही महालक्ष्मींच्या कोल्हापूरच्या तुम्ही हे होतं ते तसं एक सूर्यकिरणांचा प्रवेश तुमच्या आयुष्यावर होतोय आणि त्या सूर्यकिरणांच्या आणि ह्या असे हे इंद्रधनुष्यासारखे रंग बहरत आहेत तुमच्या आयुष्यात आणि त्यामुळे ते तुमची ही या शंख गर्जना जेव्हा होतीये तेव्हा हे तुम्हाला भासलं जाईल, तुम्हाला कळलं जाईल, तुमच्या अंगावर अचानकपणे शहारे येतील, काटा येईल अंगावर आणि तुमच्या लक्षात येईल काहीतरी वेगळं होतंय तुमच्या आयुष्यात, काहीतरी वेगळं घडतंय। तुम्ही अचानकपणे सहजपणे तुम्ही एखाद्या ह्याला तुम्ही जात असाल आणि तुमच्या मनात आलं तुम्ही मंदिरात गेलाय किंवा
अगदी तुमच्या इथं कुठंही तुम्ही, असं नाही आहे की तुम्ही कोल्हापूरलाच जाताय किंवा कुठंही, पण तिथलं ज्या महालक्ष्मींचं जिथं जिथं अस्तित्व आहे त्या महालक्ष्मींच्या अस्तित्वाने तुम्हाला खेचून नेले तिथंपर्यंत, असा अनुभव जवळच अशा ह्याच्यामध्ये कुणाला तरी आला असेल तर त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. आणि थँक्यू सो मच महालक्ष्मी. तर तुमच्या ह्या विजयाची शंखगर्जना केली जाते, अशी फुलपाखरासारखा बहर आणि तुमचं अस्तित्व, कारण तुम्ही त्यांची आवडती सोल आहात. खूप कष्टाने, खूप सामर्थ्याने तुम्ही तुमचा संसार चालवलाय. तुम्ही तुमच्या घरातल्या, तुमच्या कुटुंबातल्या असू दे, तुमच्या करिअरमधलं असू दे, तुमचं वैवाहिक आयुष्य असू दे, जिथं जिथं तुम्हाला अडलं तिथं तिथं महालक्ष्मींनी तुम्हाला साथ दिली. महालक्ष्मींसारखंच रूप घेऊन तुमच्या मदतीला आलेल्या सगळ्यांनी तुम्हाला साथ दिली, तुम्हाला दाखवून दिलं, तुम्हाला अडीअडचणीमध्ये तुम्हाला त्यांनी मदत केली, तुम्हाला एक मदतीचा हात दिला असेल. बघा, तुम्ही जर असं मागं जाऊन एक विचार तुम्ही केला तर तुमच्या लक्षात येईल की अगदी तुम्ही विचार करताय आता हे एखादी काम माझं अडलंय किंवा माझं आता हे आहे आणि होत नाही आहे, तर अचानकपणे एक मदतीचा हात तुमच्याजवळ आलाय, मदतीची हाक तुमच्याजवळ आली आहे आणि एखादे असं मी आहे हा शब्द तुमच्यापर्यंत आलाय. आणि हीच जी रूपं आहेत, ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी तुम्हाला दिलेला आश्वासक शब्द, तुम्हाला दिलेली साथ म्हणजेच महालक्ष्मींचा, लक्ष्मीनारायणांचा आशीर्वाद तुमच्याबरोबर होता. आणि त्यामुळेच तुम्ही एवढ्या मोठ्या सगळं जे तुमचं स्ट्रगल चाललेलं होतं त्या स्ट्रगलच्या लाईफमध्ये तुम्ही पुढं आलाय ना, असं इंद्रधनुष्यासारखं आयुष्य तुमचं खुलतंय. एक समुदाय आहे, जर कम्युनिटीचं कार्ड आहे हे, एका समुदायामध्ये तुम्ही काम करत असाल अशी सुद्धा इथं एनर्जी आहे. एखाद्या समुदायामध्ये तुम्ही काम करताय आणि त्या समुदायाचं एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही काम करताय आणि ते एकत्र सगळ्यांना ठेवणं असेल, त्यांचं ऐकणं किंवा त्यांना एक सल्ला देणं, त्यांचं कार्य करून घेणं, मार्गदर्शन त्यांना करणं आणि एक असं मार्गदर्शक जो खूप सुयोग्य आहे, जो परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली ते मार्गदर्शन करत असतील किंवा तुम्ही त्या ह्याच्याप्रमाणे पुढं जाताय असं इथं मला एनर्जी दिसते. तर ह्या एनर्जीतनं तुम्हाला पुढं जायचं आहे आणि महालक्ष्मींचा तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. तर उदे गाई उदे असा आवाज मला कानात असं हे होतंय. तर खूप छान तुमची ही एनर्जी आहे आणि तुम्हाला तिथपर्यंत त्या घेऊन जात आहेत की जिथं आता खऱ्या अर्थाने अबंडन्स, सुख, समृद्धी, उत्साह, मानसन्मान जो तुम्ही अट्रॅक्ट करत होता, मॅनिफेस्ट करत होता, हा असाच नाही मिळणार आहे तुम्हाला. कारण तुम्ही याच्यासाठी खूप कष्ट केले, तुम्ही खूप कष्ट केले आणि तुमचा त्रास, तुमचं सगळं तुम्ही ते आनंदानं, जितकं तुम्ही तुमच्यासमोर संकट आली, संघर्ष आला, तर या सगळ्या ह्याच्यामध्ये महालक्ष्मी तुम्हाला सांगतात हा मनुष्य जन्म आहे आणि या मनुष्य जन्मामध्ये जी कर्म, ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या अगदी ह्यानं तुम्ही केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला जसं पुढं परीक्षा तुमच्या समोर येत गेल्या त्या परीक्षा तुम्ही दिलेल्या आहेत आणि त्यामुळंच एक रस्ता तुमचा जो काटेरी रस्ता होता तो संपलाय आणि आता तुमच्या विजयाची शंखगर्जना केली जाते आहे. थँक्यू सो मच. हिलिंग चौस बघा, हे इथंही फुलपाखरं आहेत आणि इथंही फुलपाखरं आहेत. तर मला हेच असं हे आहे की इथं काय आहे कम्युनिटी आणि इथं आहे हिलिंग चौस. तुम्हाला हिलिंग करणारं, तुम्हाला हील करणाऱ्या गोष्टी तर आजूबाजूला होतच होत्या. तुमच्या पारिवारिक ह्याच्यामध्ये असू दे किंवा करिअरमध्ये तुम्हाला अचानकपणे एखादं खूप मोठं नुकसान झालं, कर्जाची इतकी मोठी हे झाले की तुम्हाला त्यातून बाहेर पडता येत नाही आहे, तर तिथं सुद्धा तुम्हाला मदतीचा हात मिळाला आहे. तुम्हाला तिथं स्ट्रॉंगपणे उभं राहण्याची त्यांनी ताकद दिली की ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण हे करत असताना तुम्ही स्ट्रॉंग राहणं, तुम्ही कॉन्फिडन्स राहणं, तुमची स्ट्रेंथ तुमची ठेवणं, हे म्हणजेच महालक्ष्मींचा आशीर्वाद आहे. सगळ्या अगदी कचाट्यात सापडलेलं असताना सुद्धा निर्भीडपणे उभं राहणं, आपला कॉन्फिडन्स कमी न होऊन देणं, हेच महालक्ष्मींचा आशीर्वाद आहे आणि हे तुम्ही केलं आहे आणि त्यासाठीच तुमची ही शंखगर्जना तुमच्या विजयाची केली जाते. कारण तुम्हाला असंच पुढं भविष्यात तुम्हाला असं तुम्ही जे काय करताय, तुम्ही कसं संकटांशी झुंजला, तुमच्या आयुष्यात तुमच्या समोर किती संकट आली, किती प्रश्न उभं राहिले आणि तुम्हाला
किती हिलिंग मिळालं, कसं हिलिंग मिळालं, तुम्हाला ज्ञान कसं मिळालं, तुम्हाला पुढं कसं हे झालं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इतरांना द्यायच्या आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतायत हे झाले. आणि त्यामुळेच आणि ह्या सगळ्या गोष्टी घडवताना हे सगळं तुमच्याबरोबर होताना अगदी लक्ष्मीनारायण तुमच्या आराध्य तुमच्याबरोबर होते आणि हे घडत असताना त्यांनी बघितले, त्यांनी तुम्हाला साथ दिली, त्यांनी पाठीवरून हात फिरवलाय, तुमच्या येणाऱ्या डोळ्यातल्या अश्रूंमध्ये ते होते, तुमच्या हृदयात ते आहेत, तुमच्या बरोबर ते आहेत. दिसत नसले म्हणून काय झालं, ते तुमच्या बरोबर हा आपण आभास करणं हे महत्वाचं आहे आणि ते तुमच्या बरोबर आहेत. आणि महालक्ष्मी हेच तुम्हाला सांगतात, ही गर्जना होते. तुम्ही तुमच्यातली जी हिलिंग पॉवर आहे ती खूप स्ट्रॉंग आहे, खूप पराकोटीची स्ट्रॉंग आहे हिलिंग पॉवर, जी तुम्ही जाता जाता सहज एखाद्याला हील करू शकता. आणि तुम्ही ह्या अशा एका चक्रव्यूहातनं तुम्ही बाहेर पडताय, जे चक्रव्यूह तुम्हाला बांधून ठेवलं होतं त्यानं, म्हणजे त्याला वाटत नव्हतं त्या चक्रव्यूहातनं तुम्ही बाहेर पडावं, ह्या अशा वादळातनं तुम्ही बाहेर पडावं, असं हे होत नव्हतं. कारण अशा नकारात्मक ज्या एनर्जीज आहेत त्यांना सुद्धा धडकी भरली असं असं ह्याच्यातनं तुम्हाला लक्ष्मीनारायणांनी बाहेर काढले. तुमच्या कॉन्फिडन्सने, तुमच्या स्ट्रेंथने, त्यांच्या आशीर्वादाने, ज्ञानाने तुम्हाला बाहेर काढले आणि म्हणूनच तुमच्या विजयाची ही शंखगर्जना केली जाते. सुख सुख जे काय म्हणतात ते अनुभवण्याची वेळ आलेली आहे, अशी तुमच्या आयुष्यात सुख अनुभवण्याची वेळ आलेली आहे. सगळ्याच गोष्टीमध्ये कुठंतरी कमी पडत होतं दाखवायचं. कितीही आपण प्रयत्न केला की आपण नाही बाबा ह्या काही गोष्टी नाही दाखवायच्या, पण तरीसुद्धा त्या आयुष्यात तुमच्या घडल्या गेलेल्या आहेत, घडल्यात. तर ते सुद्धा इथं सांगितलं जाते की जे घडतंय कधी कधी आयुष्यात बघा, एखादे असं सुद्धा पॉईंट तुमच्या आयुष्यात आलाय जे झालं ते चांगल्यासाठी झालं असं तुम्ही सहजपणे म्हणून गेलाय. जे झालं ते चांगलं झालं, कारण यातून मला शिकायला मिळालं, यातून मला स्ट्रॉंग होता आलं, यातून मला पुढच्या गोष्टी कळाल्या, असं तुम्हाला भास झाला असेल. हे सुद्धा तुमच्या आयुष्यात झालेलं आहे आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात ही आता हे शंख गर्जना होते आणि मला असं शंखांचा आवाज सुद्धा होते, ओपन्स होत आहे, तुम्ही ओपन होताय, बोलताय, आता तुम्ही एक खुलताय, तुमचं एक खुलण्याची वेळ आली. इथं बघा चंद्र आहे आणि ही आता आहे पौर्णिमा आणि ही रीडिंग म्हणजे एक वेगळंच हे आहे. तुम्ही मोकळे होताय, तुम्ही बोलताय, म्हणजे एक इमोशन्स जे तुम्ही बांधून ठेवले होते, मला आत्तापर्यंत हेच दिसते, तुमचे इमोशन्स जे तुम्ही बांधून ठेवले होते, तुमच्या ज्या भावना बांधून ठेवल्या होत्या, एखाद्यावरचं अतूट प्रेम आहे, ते प्रेम एक्सप्रेस करायचं आहे, बोलायचं आहे, ते तुम्ही बोलत नव्हता. तुमच्या मुलांवरचं असेल, तुमच्या आईवडिलांवरचं असेल, तुमच्या घरच्यांवरचं असेल, तुमच्या जोडीदारावरचं असेल, ते प्रेम तुम्ही बांधून ठेवलं, ते तुम्ही बोलत नव्हता. तुम्हाला काय हवं आहे हे सुद्धा तुम्ही मनमोकळेपणे सांगत नव्हता. तुमची ऊर्जा अशी बांधलेली होती. मग तुम्ही सगळं बघताय, सगळं करताय, बरोबर आहे, हे तुमचं कर्तव्य आहे म्हणून तुम्ही करत होता. पण ह्या कर्तव्यात आता कुठंतरी तुम्हाला एक मोकळीक मिळते. तुमच्या विजयाची शंखगर्जना करतायत महालक्ष्मी, कारण खूप जबाबदाऱ्या, खूप कर्तव्य, खूप सगळ्या अशा गोष्टी तुम्ही केल्यात की तुम्हाला स्वतः असं रिलॅक्सपणा, मोकळेपणा, आनंद हे सगळं ह्याच्यामध्ये खूप बर्डन आणि हे सगळं झालं, जो स्ट्रगलचा लाईफ होता पास्ट मला. आणि तेच ही पौर्णिमा असेल आणि हे ह्याच्यामध्ये तुमच्या आयुष्यातला हा सगळा डार्कनेस निघून जातोय आणि हा जो पूर्ण चंद्र आहे, हा पूर्ण चंद्र आणि ही पौर्णिमा तुम्हाला मोकळं करते तुमच्या सगळ्या स्ट्रगलमधून. तुमच्या मुलांबाबत तुमचं जे काहीतरी प्रश्न असेल किंवा तुमचा फायनान्शियल असा खूप मोठा प्रश्न आहे, त्या प्रश्नातून असेल, त्या ह्याच्यातून तुम्हाला बाहेर काढते ही पौर्णिमा. हा पौर्णिमेचा चंद्र आणि महालक्ष्मी तुम्हाला ह्या सगळ्यातून बाहेर काढतायत. कारण त्यांना असं तुम्हाला बांधलेलं बघायचं नाही, कारण तुमचं वर्चस्व, तुमचा औरा, तुमचं तेज, तुमचं कॉन्फिडन्स हा खूप वेगळा आहे आणि वेगळ्या उच्च लेवलचा आहे आणि तिथं तुम्हाला पुढं न्यायचं आहे. तर तुम्हाला ही ऊर्जा बांधून ठेवायची नाही आहे, ही ऊर्जा त्यांनी सोडली आणि शंखगर्जना होते फुलांच्या आणि ढोल ताशांच्या गजरात. आधी मला असं वाटते हत्तींनी अशी गर्जना केली आहे, असं तुमचं स्वागत, अशी एक वेगळी मला एक फिलिंग एनर्जी इथं फील होते. म्हणजे तुम्ही किती उच्च कोटीची हे असाल, तुम्ही महालक्ष्मींचे स्तोत्र किंवा
त्यांचं पूजन असेल किंवा त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही इतकी दानधर्म, मदत आणि लहान मुलांची असेल, वृद्ध लोकांची असेल, सेवा करणं, त्यांना मदत करणं, मदतीसाठी पुढं जाणं, जिथं तुमची गरज आहे तिथं तुम्ही पोहोचण्याची तुमची धडपड, हे सगळं महालक्ष्मीने बघितलं. एखाद्यासाठी कळकळ किती तुमच्या मनामध्ये आहे, किती हृदयात तुमच्या एक हे आर्त त्यांच्याबद्दलचं प्रेम आहे. त्या प्रेमाचं सुद्धा त्यांनी हे बघितले की हे प्रेम खोटं नाही आहे, हे प्रेम दिखाव्याचं नाही आहे, हे प्रेम दाखवण्याचं नाही आहे. एखाद्या लेकरासाठी, एखाद्या वृद्ध लोकांसाठी तुमच्या हृदयात असं उफाळणारं जे प्रेम आहे ते प्रेम पराकोटीचं आहे. आणि त्यासाठीच तुम्हाला तयार करण्याचं एक टप्पा होता, तो सुरू होता. आणि जसं तुमचा तो स्ट्रगल लाईफ, आणि त्यामुळंच एवढं सगळं तुम्हाला त्रास झाला आहे. आणि त्यामुळं न्यू बिगिनिंग्स, आता नवीन सुरुवात होते. म्हणूनच तुमच्या विजयाची शंखगर्जना केली जाते. आणि महालक्ष्मी ही शंखगर्जना केली जाते, महालक्ष्मींच्याकडून केली जाते. महालक्ष्मी किती एक आदर आणि एक साथ, एक प्रेम, असं एक वेगळंच कनेक्शन आपलं महालक्ष्मींबरोबर आहे. हक्काने आपण त्यांच्याशी भांडतो, बोलतो. त्यांच्यावरचं प्रेम आहे, कमळासारखं फुलणं आहे. आणि एक तेजस्वी रूप, जसं महालक्ष्मींसारखंच एक तेजस्वी तुमच्या औरातून, तुमच्या ते बोलण्यातून, तुमच्या पूर्णच तुमच्या ह्याच्यातून महालक्ष्मींसारखं त्यांचं जसं तेज आहे तसं तेज तुमच्यामधून बाहेर पडेल. आता हे सुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळेल. तर त्यांच्यासारखं होणं, दैवत्व मिळणं सोपं नसतं. देव म्हणजे त्यांच्याकडे खूप मोठं आहे. आपल्याला एका मुलाला वाढवताना किती पराकोटीचं कष्ट असतं. ते आपण बरेच वेळा बघा, मी असं मध्येच बोलते की आपण बरेच वेळेला आपण देवाला म्हणतो देव काय करतोय, देव काय करतोय, किंवा देवाचं काय हे आहे हो की नाही. एका मुलाला मोठं करताना काय काय होतं आपलं, एक आयुष्य जगताना एक माणूस जन्म आपण घेतलाय. तो माणूस जन्म पूर्ण करताना आयुष्याची तिरधा म्हणजे एक सगळी हे होऊन जाते की काय करू काय नको. आणि कष्ट हे एक टप्पा असा येतो की हे आयुष्य नको, असा टप्पा येतो. पण देव तसं म्हणतात का? त्यांना त्यांच्या सगळ्या मुलांवर प्रेम आहे, त्यांच्या सगळ्या लेकरांवर प्रेम आहे. आणि त्यांना सगळ्यांना मोठं होताना, फुलताना, आणि सगळ्यांना त्यांना कुणीही त्रास देऊ नये. त्यांच्या आयुष्यात सगळं पडले तरी स्वतःहून त्यांनी उभा राहून पुढं जावं. हा आनंद, देवत्व, देव म्हणजे काय, हा त्यांचा आनंद असतो. आणि त्यांच्या सगळ्या लेकरांची त्यांना किती काळजी असेल. त्यांना मोठं करायचं आहे, त्यांना उभं करायचं आहे, त्यांचं सगळं बघायचं आहे. आपल्याला एका मुलाला बघताना कसं होतं हे की नाही, अशी ही एनर्जी असते. त्यामुळं हे अनुभवण्याची गोष्ट आहे, ही अनुभवणे. म्हणून अशी मी एनर्जी पिक करते. इतकी पॉझिटिव्ह आणि इतकी खरी एनर्जी आहे. खरंच तुम्ही खरंच महालक्ष्मीशी खूप कनेक्ट असाल आणि या पॉझिटिव्ह एनर्जीशी खूप कनेक्ट आहे. म्हणूनच एवढी मोठी एनर्जी ही झाली. आणि महालक्ष्मी म्हणूनच तुमच्या विजयाची शंखगर्जना करतायत. कारण सुख म्हणजे खूप मोठं नसतं हो. करोडो रुपये, लाखो रुपये असणारे त्यांना काय टेन्शन किती असतात, किती टेन्शन्स असतात, किती गोष्टी असतात. पण झोपडीत चटणी भाकरी खाणारा सुद्धा समाधानी असतो. मग हे समाधान शोधता आलं पाहिजे. पैसा पाहिजेच, पैसा मान्य आहे, पैसा हवाय. पण किती? पैशासाठी आपण नाही, आपल्या गरजांसाठी पैसा आहे, पैशासाठी आपण नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा इथं हे होत आहे. आणि त्यामुळं तुम्ही ह्या सगळ्यात स्ट्रगल झालाय, तुमचा त्रास झालाय, या सगळ्यावर प्रेम करता आलं पाहिजे. तुमचं स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे. जो पैसा व्यर्थ जातोय, जो खरंच एका चांगल्या गोष्टीसाठी जो खर्च व्हायला पाहिजे किंवा जिथं जायला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला इथं बॅलन्स केलं गेलं. आणि म्हणूनच महालक्ष्मींनी सुद्धा खूप मोठी परीक्षा तुमची घेतली आहे इथं. आणि म्हणूनच तुम्ही आता बॅलन्स होत आहे. म्हणून तुमच्या विजयाची शंखगर्जना केली जाते. कारण ही परीक्षा सोपी नव्हती. या परीक्षेतून खूप मोठा धडा तुम्ही घेतलाय, धडा तुम्हाला दिला गेलाय. आणि डिवाइन हिलिंग बघा, तुम्ही खूप सेन्सिटिव्ह आहात. खूप म्हणजे अशी सोल इथं मला कनेक्ट होते जी खूप हळवी आहे, खूप प्रेमळ आहे. अगदी म्हणजे सहज जरी कुणाचं हे झालं तर टचकन डोळ्यात पाणी यावं, हृदय भरून यावं, प्रेमानं सांभाळून घ्यावं, असे तुम्ही सोल आहात. सगळीकडे आनंद असावा, सगळ्यांनी परमेश्वरासमोर उभा राहिला तर नेहमी दुसऱ्यांसाठी मागणारी अशी सोल तुम्ही आहात.
असे तुमचा स्वभाव आहे. तुम्ही स्वतःसाठी नाही, दुसऱ्यांसाठी सगळं मागता, दुसऱ्यांसाठी करायला पुढे जाता. आणि हेच तुमचं प्रेम महालक्ष्मीपर्यंत पोचले, कारण ती प्रेमाची देवता आहे. त्या धनलक्ष्मी आहेत, वैभवलक्ष्मी आहेत, शौर्यलक्ष्मी आहेत, पण त्या प्रेमाची देवता आहेत. प्रेम काय असतं आणि प्रेमानं नाती, संसार, प्रेम हे सगळं जे सांभाळून ठेवलेलं आहे, ही जी शक्ती आहे, या ब्रह्मांडाची जी शक्ती आहे ती प्रेमावर राहिलेली आहे. आणि जिथं प्रेम आहे तिथं सगळं आहे, सर्वस्व आहे. आणि हे प्रेम तुमच्यामध्ये आहे आणि म्हणूनच तुमच्या विजयाची शंखगर्जना केली जाते. थँक्यू सो मच महालक्ष्मी, थँक्यू. आणि कॉल टू ॲक्शन तुम्हाला सांगितलं जाते. आता ही तुमच्या विजयाची शंखगर्जना करत आहेत महालक्ष्मी. तर तुम्हाला हे करत असताना या पास्ट लाईफमध्ये खूप स्ट्रगल करायला लागला, खूप कष्ट झाले, खूप गोष्टी अशा झाल्या की तुम्हाला करायच्या होत्या पण तुमच्याकडनं त्या केल्या गेल्या नाहीत, किंवा काही अडचणी आल्या, फायनान्शियल प्रॉब्लेम्स होते. तर आता तुमचे ते सगळे प्रॉब्लेम्स दूर होत आहेत. तुम्हाला आता इथं महालक्ष्मी सांगतात, आता तुम्हाला ज्या गोष्टी तुम्ही ते मॅनिफेस्ट केलेलं होतं, किंवा जे तुमचं नियोजन आहे, जे तुम्हाला पुढं दिलं जातंय ते तुम्हाला आता करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला ॲक्शन घ्यायचे आहे. तुम्हाला हे सगळं जे आयुष्यात तुमच्या झालं याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला झालं की ह्या गोष्टी अशा असतात, किंवा अशा काही गोष्टी आहेत जिथं तुम्हाला पुढं जायचं आहे. एक उदाहरण म्हणून तुम्हाला पुढं द्यायचं. आयुष्यात तुमच्या एक्झाम्पल एक दिलं गेलं की एवढ्या मोठ्या स्ट्रगलमध्ये किंवा डिझास्टरमध्ये घट्ट पाय रोवून कसं उभं राहावं, कसं आयुष्यात समोर संपतंय दिसतंय, पण तिथं सुद्धा तो आयुष्याचा शेवटचा क्षण जगता आला पाहिजे, हे तुम्हाला पास्टमध्ये शिकवलं. आणि हेच तुम्हाला इतरांना शिकवायचं आहे, किंवा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना जगण्याची आणि पुढं जाण्याची उमेद निर्माण करायची तुम्हाला, आणि तुम्ही ती करताय. म्हणूनच तुमच्या विजयाची शंखगर्जना होते. तर थॉट्स खूप मोठे असतात, विचार खूप मोठे असतात, मेसेजेस मोठे असतात, कारण इथं महालक्ष्मीची ऊर्जा आहे आणि खूप मोठी स्पिरिच्युअल एनर्जी आहे, आध्यात्मिक एनर्जी आहे. हा प्रवास मोठा आहे आणि त्याची ऊर्जा आहे, त्यामुळे ती तेवढ्याच मोठ्या ह्यानं तुमच्यापर्यंत पोहोचली जाते. आणि हे जितक्या सोल आहेत ज्या ह्या चॅनलशी कनेक्टेड आहेत त्या खूप मोठ्या आणि खूप पॉझिटिव्ह आणि परमेश्वराशी कनेक्टेड आणि या स्ट्रगलमधून बाहेर आलेल्या येत आहेत अशा सोल आहेत, ज्यांनी खूप संयमानं सगळं निभवलंय. आणि थँक्यू सो मच. तुमच्या पूर्वजांची साथ होती ह्याच्यामध्ये, परमेश्वराची तर साथ होतीच, पण जर तुमचे पूर्वज तुमच्याबरोबर नसते, वेळोवेळी त्यांचा गायडन्स नसता, त्यांचे मेसेजेस नसते आणि त्यांचा आशीर्वाद नसता, तर तुमचा ह्या प्रवासामध्ये खूप तुम्हाला हे झालं होतं. आणि अजूनही तुम्ही आता ही विजयाची गर्जना, शंखगर्जना जी आहे, महालक्ष्मींबरोबर तुमचे पूर्वजही तुमच्या विजयाची ही शंखगर्जना करतात, कारण तुम्ही तुमच्या फॅमिलीचा एक पॅटर्न बदलताय. असा पॅटर्न असेल की तुमच्या फॅमिलीमध्ये खूप मोठं, म्हणजे असं एखादं राजेशाही घराणं असेल किंवा मोठं हे असेल, पण तिथं कुठंतरी काहीतरी गालबोट लागल्यानं किंवा काही झाल्यामुळं तुमचं परिस्थिती डाऊन झालेली असेल, तुमचं हे कमी झालेलं असेल, घराण्याचं तुमचं हे, तर ते पुन्हा एकदा वरती आणण्याचं काम तुम्ही करताय. आणि तुमच्या पूर्वजांचा हाच आशीर्वाद आहे नावलौकिकाचा, तुमच्या घराण्याचं, तुमच्या कुळाचं नावलौकिक करण्याचा. आणि तुमचा हा पॅटर्न जो आहे हा इथं कट होतोय. तुम्ही या घराण्याची एक अशी व्यक्ती आहात जी तुम्हाला म्हणजे फायनान्शियली तर आहेच, आध्यात्मिक दृष्टिकोनातून आहेच, पण इतरांची एक सेवा, भाव, मदत ह्या दृष्टिकोनातून सुद्धा एक वेगळ्या दृष्टिकोनातून नावारूपाला येणारं असं खानदान तुमचं वरती. आता ते तुमच्या ह्याचं नाव, कुळाचं आणि तुमच्या घराण्याचं नाव तुम्ही नावलौकिक करताय आणि तुमच्यामुळं होते. आणि हा तुमच्या फॅमिलीचा जो जुना पॅटर्न, जो काही तुमच्या मागच्या पिढ्यांमध्ये चालत होता, तो सगळा कट करता येतं आणि एका मोठ्या अशा ह्यानं नावारूपाला तुम्ही येताय. आणि ह्यामध्ये तुमच्या आजी असतील किंवा तुमचे जे पूर्वज आहेत, जे
एक 3 ते 4 पिढ्यांच्या मागे तुमचे जे पूर्वज आणि तिथं ते हे आहे, त्यांचे खूप आशीर्वाद आहेत, खूप ब्लेसिंग्स आहेत तुमच्या घराण्याला. तर तुम्ही तुमच्या पूर्वजांचं जे काही हे आहे त्यांना तुम्ही थँक्यू म्हणत जा. थँक्यू म्हणणं खूप मोठं असतं, खूप मस्त असतं आणि थँक्यू म्हणायचं, ग्रॅटिट्यूड पे करायचं आणि ते तुम्ही केलं आहे, धन्यवाद त्यांना दिला देताय तुम्ही. म्हणूनच हा अबंडन्स आणि हे सुख तुमच्या घरी तुमच्या ह्याच्यामध्ये नांदतंय आणि हे सुख नांदत असताना ते तर तुम्ही खूप अनुभवताय. कारण एक प्रेमळ, छान आणि सोज्वळ सोल आता जन्म घेते, जे पुनर्जन्म होतोय तुमचा. हे तुमच्या विजयाची शंखगर्जना म्हणजे तुमचा पुनर्जन्म आहे. ज्या वेळेला मी ही रीडिंग तुमच्या समोर येईल त्यावेळेपासून तुमच्यासाठी ही रीडिंग किंवा हे तुमच्या पूर्वजांना असेल किंवा महालक्ष्मींना तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे असं. हे कार्ड आहे बघा, इंडिफरंट म्हणजे उदासीन. तुम्ही उदास होता. ह्या स्ट्रगलचा लाईफ झाला, पास्टचा लाईफ झाला, फायनान्शियल अबंडन्स नाही आहे, फायनान्शियल सगळं हे आहे, आपण काय वेगळं करू शकत नाही, आपल्यात एवढं स्ट्रेंथ आहे, ताकद आहे, एवढा कॉन्फिडन्स आहे, आपण एवढं सगळं करू शकतो, पण फायनान्शियल सगळ्या गोष्टी डिस्टर्ब आहेत, बाकीचे सगळे कर्तव्य आहेत, जबाबदाऱ्या आहेत आणि या सगळ्यामध्ये इतकं तुम्ही गुंतून गेला होता की तुम्हाला तुमचं म्हणजे गट्स असूनही तुम्हाला बाहेर काढता येत नव्हते. अशा काही गोष्टी झाल्या तुमच्या मुलांच्या संदर्भात असू दे किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा असू दे. ती शिकणार असतील, मोठं काहीतरी करणार असतील, पण फायनान्शियली ते स्टेबल नाही आहे किंवा त्यांचं हे बाहेर पडत नाही, अशा सुद्धा गोष्टी आहेत. तर हा मोठा प्रवास जो आहे त्या प्रवासासाठी महालक्ष्मी तुम्हाला इथं आशीर्वाद देत आहेत. सीतेसारखा वनवास इथं झाला आहे. हे कार्ड जे आहे इंडिफरंट, उदासीन, इथं अशी मला फिमेलची एनर्जी सुद्धा हेच दे की देवी सीतांसारखा वनवास तुम्हाला भोगावा लागलाय आणि इतक्या वनवासात सुद्धा तुम्ही ठामपणे उभे राहिलाय. तुम्ही मरगळला नाही, तुम्ही ढासळला नाही, तुम्ही सोडला नाही, तुमचं लाईफ पर्पज सोडला नाही, तुमची जिद्द तुम्ही सोडलेली नाही आणि हा वनवास तुमचा संपतोय आणि आता प्रवास सुरू होतोय तुमच्या आयुष्याचा, नवीन जीवनाचा आणि तुमच्या विजयाचा, तुमच्या यशाचा एक प्रवास तुमचा सुरू होते आणि तिथं तुम्हाला महालक्ष्मींचा आशीर्वाद आहे आणि श्रीरामांचा आशीर्वाद आहे, बजरंगबलींचा आशीर्वाद आहे. इंडिफरंट, उदास, तुम्हाला आता उदास राहायचं नाही, कारण तुम्ही त्या उदासीनतेमधून बाहेर पडला. आता तुम्ही बाहेर येत आहे तुमच्या रूपामध्ये, तुमच्या ह्याच्यामध्ये येत आहे. आता तुमचं एक वेगळंच रूप बाहेर पडेल. हे सगळं ब्रह्मांड ते बघेल आणि वेलफेअर वर्क आता तुम्ही ते करणार आहात जे तुम्हाला आवडते, ज्यासाठी तुम्ही उदास होता, जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला करता येत नव्हतं कारण फायनान्शियल अबंडन्स नव्हता आणि कर्तव्य, जबाबदाऱ्या यामध्ये खूप अडकून पडला होता तुम्ही. म्हणजे सगळ्या गोष्टी अशा की तुम्हाला जे करायचं आहे, जे आवडीचं वर्क आहे, आवडीचं काम आहे, ते करण्यासाठी तुम्हाला वेळच मिळत नव्हता. त्यासाठी जे लागणारे मटेरियलिस्टिक गोष्टी असतील किंवा काही असेल त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला मिळत नव्हत्या. जे तुमच्याकडं नाही आहे त्यातच तुम्ही सगळ्या गोष्टी सावरून घेणं, मॅनेज करणं, एक परफेक्ट मॅनेजमेंट सुद्धा तुम्ही असाल. म्हणजे जे आहे जेवढं आहे त्यामध्ये तुमचं व्यवस्थित सगळं हे तुम्ही करून घेत होता. पण तुमची खूप मोठं काहीतरी करण्याची कला तुमच्यामध्ये आहे, जिद्द तुमच्यामध्ये आहे आणि ते तुम्ही आता करणार आहात. वेलफेअर वर्क जे तुम्हाला आवडते, जे तुम्ही करू शकताय, तुमच्या जी ताकद आहे, तुमची जी शक्ती आहे, मनमोकळेपणाने राहण्याचा एक तुमचा स्वभाव आहे, स्वच्छंदी स्वभाव आहे आणि हा अबंडन्स कुठंतरी थांबत होता तोच आता तुम्हाला देत आहे. तर तुमची उदासीनता सगळी तुमची पूर्ण तुमच्या चेहऱ्यावरची घालवत आहेत महालक्ष्मी आणि तुम्हाला यशस्वी करता येतं. कोणीतरी मला हे सुद्धा येते की वैभवलक्ष्मीचं व्रत वगैरे तुम्ही करत असाल, कोण महिला आता माझ्या मैत्रिणी बहिणी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा मेसेज आहे की वैभवलक्ष्मीचं व्रत तुम्ही केलं असेल किंवा सुरुवात केली असेल, काही असेल तर त्यासाठी सुद्धा महालक्ष्मींचा खूप आशीर्वाद आहे तुम्हाला त्याच्यामध्ये आणि त्यांनी तुम्हाला ब्लेस्ड केले, खूप ब्लेस्ड केले. आता आयुष्यातली सगळी उदासीनता निघून जाणार आहे असा त्यांचा आशीर्वाद आणि असा त्यांचा मेसेज तुमच्यासाठी आहे. आणि सिअर ऑफ ट्रूथ, जे खरं आहे, जे सत्य आहे, जे तुमच्या जन्माचं असेल, तुमच्या आता तुम्हाला तुमच्या लाईफ पर्पजमध्ये पुढं जायचं आहे तर काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं काय लाईफ पर्पज आहे,
तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जन्म का झाला आहे किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्या दडलेल्या आहेत. तुम्हाला त्या वेळ आली की जोपर्यंत आपण बॅलन्स होत नाही तोपर्यंत काही गोष्टी आपल्या समोर येत नसतात. तसंच तुमच्या आयुष्यात झाले आणि आता एका अध्यात्माच्या मार्गावर असू दे किंवा करिअरच्या मार्गावर असू दे, जे खरं आहे, जे सत्य आहे त्याचा उलगडा तुम्हाला होतोय. स्वप्नांच्या माध्यमातून असू दे किंवा समोरून असू दे, दृष्टांत सत्य जो दृष्टांत आहे, दृष्टांत तुम्हाला जर स्वप्नांच्या माध्यमातून असू दे किंवा तुम्ही कुठंतरी बाहेर फिरायला जाताय आणि तिथं नकळतपणे तुमचा डोळा लागलाय आणि तुमच्याला अशा काही गोष्टी दिसल्यात की तुम्हाला त्या म्हणजे खूप वेगळ्या ठिकाणीच तुम्हाला घेऊन गेलेत किंवा तुम्ही कधीही त्याचा विचारही केलेला नाही आहे, तुम्ही बघितलेलं नाही आहे किंवा तुमच्या ध्यानीमनीही नाही आहे, अशा काही गोष्टींचा दृष्टांत तुम्हाला इथे दिला जाणार आहे. हाही मेसेज आहे आणि म्हणूनच महालक्ष्मी तुमच्या विजयाची शंखगर्जना करतायत. तुम्हाला ह्या पास्टमध्ये सुद्धा काही झालेल्या गोष्टीमधून तुम्हाला सगळ्या खऱ्या खऱ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला कळल्या असतील. कोण तुमचं आहे, कोण तुमचं नाही आहे आणि काही गोष्टी कुठं संपवायला पाहिजेत, गरज किती आहे, काय करायला पाहिजे, ह्या सगळ्याचा हे सुद्धा तुम्हाला इथं दाखवलं गेलं आहे. आणि म्हणूनच तुम्हाला आता हाही दृष्टांत होणार आहे जो सत्याचा आहे, जो खऱ्याचा दृष्टांत आहे. खरं काय आहे, हा जन्म काय आहे, मृत्यू काय आहे, हे लोक काय आहे, ह्या सगळ्याचा दृष्टांत तुम्हाला इथं दिला जाणार आहे. आणि महालक्ष्मींचा आशीर्वाद आहे. तुमच्या विजयाची शंखगर्जना होते आणि खूप जोरात ही शंखगर्जना होणार आहे. आणि हे तुमचं खरं रूप आता बघणाऱ्यांना म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर असं एक वेगळं हेच असेल. तुमचं तेज बघताना त्यांना ते झेपणारही नाही, इतकं तेज तुमचं येते. आणि मी नक्कीच सगळ्यांना माझ्या व्ह्युअर्सना, सबस्क्रायबर्सना सांगेन की चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. म्हणजेच मलाही कळेल की तुम्हाला अजून कशा पद्धतीचे, मला इंट्युएशन जसे येतील तसे मी व्हिडिओज करते, पण तुम्हाला काय तुमच्याबद्दल ऐकायचं तेही सांगितलं तरीही मी त्याच्याबद्दल व्हिडिओज नक्की करेन. तर तुम्ही ह्या चॅनलशी कनेक्ट राहताय आणि व्हिडिओ शेअर करताय त्याबद्दलही धन्यवाद. आणि छान अशी रिडिंग पुढच्या रिडिंगमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय.